स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तर आज आमचे दोन्ही मुलं आलेत। आज म्हणजे कालच आलेत ते रात्री, पण मग रात्री उशिरा आले, त्यामुळे मग मी काही रात्री ब्लॉग चालू केला नाही। तर आता मुलांना मी नाश्ता वगैरे दिलाय। तर यांचा चालू इकडे नाश्ता। नाश्त्यासाठी आज मी बनवले संघर्षच्या आवडीचा नाश्ता, शेवया। तर आज आहे स्वातंत्र्य दिवस, म्हणजेच इंडिपेंडेंस डे। हां, तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही पण द्या ना। हॅपी इंडिपेंडेंस डे। हॅपी इंडिपेंडन्स डे। आणि आज कार्यक्रम पण आहेत शाळेमध्ये, मुलांना जायचे कार्यक्रमाला। विशेष करून संघर्षच्या क्लासमध्ये आहे आज कार्यक्रम। 10वीच्या मुलांचा सत्कार आहे, तर संघर्षला इन्व्हिटेशन आहे। तर आज संघर्ष जाणारे कार्यक्रमाला, आणि यांच्या दोघांचं काय ठरलेलं एवढं काही मला माहीत नाही, पण त्यांचे पण असतात कार्यक्रम। माझ्या फ्रेंड सर्कलने कार्यक्रम आयोजित केलेले, मग मला तिथे जायचं शाळेत, त्यांच्या शाळेत। तुमचं आहे आमचं ते मित्रमंडळी सर्व काय असून कॉलेजचे शाळेचे सर्व भेटतात, आणि या दिवशी आमचं सुद्धा सेलिब्रेशन असतं 15 ऑगस्ट निमित्त। तर नाश्ता वगैरे झाला, आता आम्ही चाललो बाहेर सीताफळ तोडायला। झाडाला खूप सीताफळ आलेत, मुलं आलेत, तर मग मुलांना पण खायचे सीताफळ आणि दीदीला पण द्यायचे। तर आता बघू सीताफळ किती आलेत। ऐक ना, मी येते ना। तर बघा, हे बाहेर गेल्याबरोबर त्यांना सीताफळं दिसले आणि सीताफळं त्यांनी तोडून घेतले। तसे हे सीताफळं पिकलेले नाहीत, कच्चेच आहेत अजून, पण हे पिकायला ठेवले तर पिकतात। आणि असे सीताफळं खूप आलेले आहेत, आणि मग मोठे झाल्यानंतर असं वाटतं पिकल्यानंतर तोडू, झाडालाच पिकल्यानंतर। पण येणारे जाणारे रस्त्यावरचे कोणीही मुलं, शाळेतले, ट्युशनचे येणारे जाणारे, कोणी बकऱ्यावाले, सर्वच जण सीताफळं येतात आता तोडत असतात। त्यामुळे पिकलेले सीताफळं आम्हाला काही दिसतच नाहीत, म्हणून सध्या तरी हे आम्ही थोडेसे कच्चे आहेत अशाच अवस्थेत तोडलेले आहेत। बाहेरच्या फांद्यावर भरपूर सीताफळे होते, तर ते आम्ही तोडून घेतले। आता मधल्या फांदीला बघू किती आहेत। सीताफळाचं झाड खूप दाट आलेलं आहे, तर दाट झाड आहे, त्यामुळे सीताफळं लवकर दिसून येत नाहीत। सीताफळही हिरवेच असतात आणि पानांचा रंगही हिरवाच असतो। जेव्हा सीताफळांचा रंग पिवळसर होतो तेव्हा सीताफळ दिसून येतं, पण जेव्हा पिवळसर होतं सीताफळ तेव्हा एक तर कोणीतरी तोडून घेतं किंवा मग पक्षी खातात। त्यामुळे आम्ही सर्वांनी आज सीताफळ तोडण्याचं मनावर घेतलं आणि बरेच सीताफळ तोडले। तर एवढे सीताफळं तोडलेत आज आम्ही। खूप सारे सीताफळं येतात, पण बाहेरून कोणी पण तोडून घेऊन जातं। किती ते 25 30 20 25 पक्षी खातात, पक्षी खाल्लेले जाऊ दे, खाऊन खाल्ले तरी काही नाही। आणि पूर्ण 20 सीताफळ आहेत, 19 होते, पण आदर्श म्हटला 19 आहेत, एक कम्प्लीट कर 20, तर मग परत एक सीताफळ आणलं तोडून। अजून उंचवरती भरपूर आहेत शेंड्याला, डब्बा पण हात पुरत नाही। तर आता आम्ही तयारी वगैरे करून चाललो तर गच्चीवर फोटो वगैरे काढायला आणि काही शुभेच्छा देण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला वेगळे स्पेशल व्हिडिओ पाहायला भेटतील। फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली आलो, त्यानंतर पुन्हा मी गार्डनमध्ये गेले आणि मी इथे आणलेले आहेत केळीचे वाळलेले पानं। केळीचे वाळलेले पानं मी शौरीच्या झाडावर ठेवलेले होते। केळीचे पानंसुद्धा मी कधी फेकत नाही। आता या पानांचा काय उपयोग आहे त्याला पाहूया। तर हे पानं मी आणलेले आहेत सीताफळं पिकवण्यासाठी। तर असे कट करून घ्यायचे आणि एका बॉक्समध्ये ठेवून त्यामध्ये मी सीताफळं पिकायला ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने सीताफळं पिकायला मी पहिल्यांदाच ठेवत आहे। मलाही माहीत नाही किंवा कल्पना नाही याची की हे पिकतील की नाही, पण अशा पद्धतीने मी केळी पिकायला ठेवलेली होती, त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर केळी छान पद्धतीने पिकल्या होत्या, अजिबात किडा वगैरे लागत नाही, व्यवस्थित पिकल्या होत्या केळी। तर मला वाटलं आता सीताफळंसुद्धा पिकतीलच, त्यामुळे अशा पद्धतीने मी सीताफळं ठेवून बघते। तसं तर धान्यामध्ये सीताफळं ठेवले तरी पिकतात, आणि मीही धान्यामध्ये सीताफळं ठेवायची, पण काय होतं पावसाळ्यामध्ये सीताफळं गव्हामध्ये ठेवले किंवा कुठल्याही धान्यामध्ये ठेवले तर धान्याला ओलावा लागतो आणि धान्यसुद्धा थोडं थोडं खराब व्हायला लागतं। तर त्यामुळे सीताफळं धान्यामध्ये ठेवायचे नाही, अशा पद्धतीने ठेवायचे। सीताफळं ठेवण्यासाठी बघा केळीच्या पानांचा कसा उपयोग झाला, तर त्यासाठी मी गार्डनमधले कोणतेही केळीचे पानं असो किंवा वाळलेला पालापाचोळा असो कधीच काहीच फेकत नाही, सर्वच वस्तू कामाच येतात। मी सीताफळं बॉक्समध्ये ठेवले, त्यानंतर सर्व पसारा आवरला आणि झाडूच मारत होते, तेवढ्यात संघर्ष आला। तर संघर्ष हातामध्ये ट्रॉफी घेऊन आला आणि आम्हाला खूप आनंद झाला संघर्षला पाहून। तर त्याला मिळालेलं आहे बक्षीस।
ये वा 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 कॉंग्रॅच्युलेशन. सरप्राईज देऊन टाकलं. आमच्याकडे बी त्यासाठी सरप्राईज आहे. मग याच्यामध्ये पॅक करून ठेवलंय, पण ते तुला 2-3 दिवसानंतर भेटणार. काय आहे सरप्राईज. मैंने देखा आज किती 1 2 3 4 5 इंडिपेंडन्स डे झाला मग याचा मस्त. 5ची ट्रॉफी भेटली. भरपूर संघर्ष बघा, अजून सुद्धा ट्रॉफी मिळतात आहे. म्हणजे ही 5ची ट्रॉफी अजून कलेक्शन मध्ये ऍड झाली. कॉलेजला पण घ्यायची. यस अशीच प्रगती करायची बाळा, हुशार व्हायचं, पुढे जायचं. हो. संघर्ष आला बक्षीस घेऊन आणि हे चाललेत तिकडच्या घरी दीदी आणि ताईला मिठाई भेटायला. मिठाई घेऊन आपण जी स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगा मिठाई केली होती ना, ती मिठाई मी घरी ताईंना देत आहे. दीदीचे फोटे यांना बर्फी आणली मला त्याला. हे आमचं जुनं घर आहे, म्हणजे मोठं घर आहे. ही दीदी यावरती आहे. फ्रेश घरी गेल्यानंतर हे तिघंही तिकडेच जास्त वेळ थांबले, कारण की घरी गेल्यानंतर भरपूर गप्पा गोष्टी होतात त्यांच्या. आणि आता मुलं खूप दिवसांनी घरी गेले, कारण की मुलांना सुट्टी नसते आणि दीदीची त्यांची मग जास्त दिवस भेट होत नाही, तर त्यामुळे तिकडे ते बराच वेळ थांबले. तिथे 160 रुपये कटिंग. 4-5 कटणी असतात. वर्षभराची कटणी आधी 160ची नाही होत. कधी करते कवासून चालायचं. 40 भाऊ करतो. मामानं पैसे दिले शेवटी मी घेतलं. फिक्स करून घ्या. सप्टेंबरला ना. हां चला अंधार पडायला आता. घरी आल्यानंतर बघा इथं मुलांचं चालू आहे खेळण्याचं काम. मुलं मजाक मस्ती करतच राहतात. दोघं भाऊ एकत्र आले तर मग त्यांचं हे चालूच असतं, गप्पा गोष्टी, काही खेळणं, मजाक मस्ती. हे तिघंही घरी नव्हते, तर मग मी एवढ्या वेळ दुकानात बसली, त्यामुळे माझा बाकी होता स्वयंपाक. मग मी स्वयंपाकाला लागले आणि मुलं खेळत होते, तर त्यांच्या पप्पांनी ही अचानक केलेली शूटिंग आहे. आणि त्यानंतर मी काही ब्लॉग पुढे कंटिन्यू केला नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशी वाट बघशील तर जेवणचा टाइम होऊन जाईल. 10 वाजून 11 वाजून. चला जो जिंकला त्यानं झाडू मारायचा. चिटिंग